या ठिकाणी सर्वांना नमस्कार। इयत्ता 8वीचा स्कॉलरशिपचा कट ऑफ कसा असणार आहे, प्रत्येक जिल्ह्याने आपण ही माहिती पाहणार आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भागातलं मेरिट किती लागणार आहे आणि शहरी भागातलं मेरिट किती लागणार आहे यानुसार आपण या ठिकाणी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। जर आवडला तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा। चला तर मग लगेचच पाहूया इयत्ता 8वी स्कॉलरशिप कट ऑफ। इयत्ता 5वीचा स्कॉलरशिप कट ऑफ या व्हिडिओला खूप सारी पसंती त्या ठिकाणी मिळाली आणि त्याच पद्धतीने इयत्ता 8वीचा जो स्कॉलरशिपचा कट ऑफ आहे तो आपण पाहणार आहोत। तर पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर। या अहिल्यानगर जिल्ह्याचा ग्रामीण भागाचा कट ऑफ असणार आहे 210 मार्काला, म्हणजे 70% मार्क मिळणारा विद्यार्थी त्या ठिकाणी स्कॉलरशिप पात्र होणार आहे। त्यानंतर शहरी भागाचा विचार केला तर 196चं मेरिट त्या ठिकाणी लागणार आहे, म्हणजे 65% शहरी भागातल्या विद्यार्थ्यांनी मार्क मिळवले किंवा त्यापेक्षा जास्त तरी देखील त्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे। मग आपल्याला माहीतच आहे की इयत्ता 8वीला 7,500 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती त्या ठिकाणी दिली जाते, म्हणजे 8वी 9वी आणि 10वी या ठिकाणी 3 वर्ष त्या ठिकाणी ही स्कॉलरशिप दिली जाते। कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोल्हापूरचं मेरिट थोडंसं हाय आहे, 234चं मेरिट त्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे 78%पेक्षा जास्त मार्क मिळणारे विद्यार्थी त्या ठिकाणी ग्रामीण भागातले सिलेक्शन त्यांचं होणार आहे। त्यानंतर शहरी भागामध्ये 250 चं मेरिट असणार आहे, म्हणजे कोल्हापूरच्या शहरी भागाचं मेरिट हे ग्रामीणपेक्षा जास्त असणार आहे, म्हणजे 83% मार्क त्या ठिकाणी शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना मिळाले तरच तो स्कॉलरशिप पात्र होऊ शकतो असा या ठिकाणी प्राथमिक अंदाज आहे। त्यानंतर साताऱ्याचा जर विचार केला तर साताऱ्यामध्ये देखील 246चं मेरिट लागणार आहे, म्हणजे 82%पेक्षा जास्त मार्क विद्यार्थ्यांना आवश्यक आहेत। त्यानंतर शहराचा जर विचार केला तर साताऱ्यातील शहरामध्ये 226 म्हणजेच 75%पेक्षा जास्त गुण मिळणारे विद्यार्थी त्या ठिकाणी स्कॉलरशिप पात्र ठरणार आहेत। त्यानंतर सांगलीचा विचार केला तर सांगलीमध्ये देखील 210 ग्रामीणचं मेरिट त्या ठिकाणी लागू शकतं, म्हणजे 70% गुण आवश्यक आहेत। त्यानंतर शहराचा जर विचार केला तर 220 मार्क त्या ठिकाणी आवश्यक आहे, म्हणजे 73% मेरिट त्या ठिकाणी सांगलीचं लागू शकते। त्यानंतर पुणे जिल्हा आहे। या पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये 210 मार्क आणि त्यापेक्षा जास्त मार्क असणारा विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतो आणि शहरामध्ये 195 म्हणजे 65% गुण असला तरी देखील विद्यार्थी काय होऊ शकतो, त्या ठिकाणी स्कॉलरशिप धारक होऊ शकतो। मुंबईचा विचार केला तर शहरी भाग नाही, ग्रामीण भागामध्ये 150 म्हणजे 50% गुण मिळवणारा विद्यार्थी त्या ठिकाणी इयत्ता 8वीमध्ये स्कॉलरशिप धारक होऊ शकतो। त्यानंतर रायगड या जिल्ह्याचा विचार केला तर 180 म्हणजे 60% गुण आवश्यक आहेत आणि शहराचा जर विचार केला तर 166 म्हणजे 55% गुण आवश्यक आहेत। ठाण्याचा जर विचार केला तर ठाण्यामध्ये 50% ग्रामीण भागातले म्हणजेच त्या ठिकाणी 150 गुण असणारे विद्यार्थी ठाण्यामध्ये इयत्ता 8वीचे शिष्यवृत्तीधारक होऊ शकतात। त्यानंतर जर शहराचा विचार केला तर 180 म्हणजे 60% गुण त्या ठिकाणी आवश्यक आहेत ठाण्यामध्ये शिष्यवृत्तीधारक होण्यासाठी। त्यानंतर पालघरचा विचार केला तर पालघरमध्ये 150 म्हणजेच 50% गुण आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शहरी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी 162% म्हणजे 54% गुण आवश्यक आहेत। सोलापूरचा विचार केला तर 196 म्हणजे 65% गुण आणि शहरी भागातले 204 म्हणजे 68% गुण आवश्यक आहेत। त्यानंतर नाशिकचं मेरिट जर बघितलं तर नाशिकचं मेरिट या ठिकाणी ग्रामीणचं कमी लागते 170 वरती, म्हणजे 56% गुण असणारा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होऊ शकतो। त्यानंतर शहराचा जर विचार केला तर 65% म्हणजे 180 गुण त्या ठिकाणी आवश्यक, 180 म्हणजे 65% नाही तर 60% गुण त्या ठिकाणी आवश्यक आहेत, म्हणजे ग्रामीण भागासाठी 56% म्हणजे 170 आणि शहरी भागासाठी 180 म्हणजे 60% गुण आवश्यक आहेत। त्यानंतर धुळ्याचा जर विचार केला तर धुळ्यामध्ये देखील ग्रामीण भागाचं मेरिट थोडंसं जास्त वाटतंय शहरापेक्षा, 196 म्हणजे इयत्ता 8वीचे स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांसाठी धुळ्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांना 196 म्हणजे 65%पेक्षा जास्त गुण आवश्यक आहेत। त्यानंतर शहरी भागाचा जर विचार केला तर 180 म्हणजे 60%पेक्षा जास्त गुण आवश्यक आहेत। त्यानंतर जळगाव या जिल्ह्याचा विचार केला तर जळगावचं मेरिट हे 150 म्हणजे 50% वरती लागणार असल्याचं दिसून येत आहे आणि शहराचं जे मेरिट आहे ते 168 म्हणजे 55% वरती लागणार असल्याचं दिसून येत आहे। नंदुरबारचा जर विचार केला तर 156 म्हणजे 52% आणि शहराचा जर विचार केला तर 172 म्हणजे 57%। रत्नागिरी या जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरीचं 200चं त्या ठिकाणी मेरिट लागू शकतं, म्हणजे 66% वरती आणि शहराचं 202 म्हणजे 67% वरती।
त्यानंतर सिंधुदुर्ग, या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर ग्रामीणचं मेरिट सिंधुदुर्गचं 63% म्हणजे 190 मार्कापर्यंत येऊ शकतं आणि शहराचं मेरिट हे 68% म्हणजे 204 मार्कावरती असू शकतं पहा. त्यानंतर बीडचा जर विचार केला तर बीडमध्ये 175 म्हणजे 58% मार्क विद्यार्थ्यांना आवश्यक आहेत. त्याचबरोबर शहरात जर विचार केला तर 196 म्हणजे 65% गुण आवश्यक आहेत. म्हणजे शहराचं मेरिट त्या ठिकाणी ग्रामीणपेक्षा जास्त लागताना आपण पाहत आहोत. पहा 5वीचा जर आपण विचार केला तर 5वीचं शहराचं मेरिट त्या ठिकाणी कमी होतं आणि ग्रामीणचं जास्त होतं. परंतु 8वीचा जर विचार करतोय आपण तर ग्रामीण आणि शहरी जवळजवळ सारखंच मेरिट असताना आपण त्या ठिकाणी पाहतो. थोडाफार फरक आहे. संभाजीनगरचा विचार केला तर ग्रामीणचं मेरिट लागतं 196 म्हणजे 65% आणि शहरीची मेरिट लागतं 192 म्हणजे 64%. त्यानंतर जालन्याचा विचार केला तर जालन्याचं या ठिकाणी ग्रामीणचं मेरिट लागतं इयत्ता 8वी स्कॉलरशिपचं 180 म्हणजे 60%. तर ग्रामीणचं मेरिट लागतं 174 म्हणजे 58%. त्यानंतर परभणीचा जर विचार केला तर परभणी या जिल्ह्यामध्ये 150 मार्कवाला त्या ठिकाणी स्कॉलरशिप पात्र होऊ शकतो म्हणजे 50% गुण मिळणारा विद्यार्थी. त्यानंतर शहराचा जर विचार केला तर 180 म्हणजे 60% गुण मिळणारा विद्यार्थी स्कॉलरशिपधारक होऊ शकतो. त्यानंतर हिंगोलीचा विचार केला तर हिंगोलीमध्ये 156 म्हणजे 52% मेरिट लागू शकतं आणि शहराचा विचार केला हिंगोलीतल्या तर 168 म्हणजे 58% मेरिट लागू शकतं. त्यानंतर अमरावती, या अमरावतीमध्ये देखील 50% चं मेरिट त्या ठिकाणी लागू शकतं म्हणजे 150 गुण असणारा विद्यार्थी त्या ठिकाणी ग्रामीण भागातला सिलेक्ट होऊ शकतो आणि शहरी भागातला विचार केला तर 160 म्हणजे 53% त्या ठिकाणी शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना मिळणं आवश्यक आहे शिष्यवृत्तीधारक होण्यासाठी. त्यानंतर बुलढाणाचा जर विचार केला तर बुलढाणामध्ये 208 म्हणजे 69% गुण आवश्यक आहेत आणि शहरी भागातले 196 म्हणजे 65% गुण आवश्यक आहेत पहा. अकोल्याचा जर विचार केला तर अकोल्यामध्ये ग्रामीण भागात 140 म्हणजे 46% मेरिट त्या ठिकाणी लागू शकतं आणि शहरी भागामध्ये 178 म्हणजे 59% त्या ठिकाणी मेरिट त्या ठिकाणी लागू शकतं असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. वाशिमचा जर विचार केला तर वाशिममध्ये 144 म्हणजेच त्या ठिकाणी 48% गुण मिळवणारा विद्यार्थी त्या ठिकाणी वाशिममध्ये शिष्यवृत्तीधारक होऊ शकतो असा या ठिकाणी अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. त्यानंतर जर शहराचा विचार केला वाशिममधील नगरपालिका असतील, नगरपंचायत, महानगरपालिका यांचा जर विचार केला तर 180 गुण मिळणं आवश्यक आहे म्हणजे 60% गुण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मिळणं अपेक्षित आहे पहा आणि जर तेवढे मिळाले तरच तो काय होऊ शकतो शिष्यवृत्तीधारक होऊ शकतो. यवतमाळचा जर विचार केला तर यवतमाळचं मेरिट हे 150% म्हणजे 150 मार्कावरती लागेल म्हणजे 50% गुण विद्यार्थ्यांनी पात्र मिळवणं गरजेचं आहे पहा. त्यानंतर शहराचा जर विचार केला तर 166 म्हणजे 55% गुण विद्यार्थ्यांनी मिळणं गरजेचं आहे तरच ते शिष्यवृत्तीधारक होऊ शकतात असा अंदाज आहे पहा. नागपूरमध्ये 166चं मेरिट लागू शकतं म्हणजे 55% गुण मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर शहरात जर विचार केला नागपूरमध्ये 180 म्हणजे 60% गुण विद्यार्थ्यांनी मिळणं गरजेचं आहे तरच ते शिष्यवृत्तीधारक बनू शकतात. भंडाऱ्याचा विचार केला तर भंडाऱ्याचं मेरिट हे 166 पर्यंत जाऊ शकतं म्हणजे 55% गुण विद्यार्थ्यांनी मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर शहराचा जर विचार केला तर 150 म्हणजे फक्त 50% गुण विद्यार्थ्यांनी मिळणं गरजेचं आहे तर त्यांना 7,500 रुपये ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. गडचिरोलीचा जर विचार केला तर 180 म्हणजे 60% मेरिट लागणार आहे आणि शहराचा जर विचार केला तर 166 म्हणजे 55% मेरिट त्या ठिकाणी लागणार आहे. लातूरचा विचार केला तर लातूरचं मेरिट थोडंसं हाय आहे 238चं त्या ठिकाणी लातूरचं कट ऑफ लागू शकतो म्हणजे 79% विद्यार्थ्यांना मार्क मिळणं गरजेचं आहे. शहरात जर विचार केला तर ते कमी आहे थोडंसं 226 म्हणजे 75% गुण मिळवणारा विद्यार्थी त्या ठिकाणी काय होऊ शकतो शिष्यवृत्तीधारक होऊ शकतो. नांदेडचा देखील विचार केला तर नांदेडचं इयत्ता 8वीचं ग्रामीण भागाचं जे मेरिट आहे ते 210 पर्यंत जाऊ शकतं म्हणजे 70% जाऊ शकतं आणि शहराचं मेरिट हे 182 म्हणजे 60% त्या ठिकाणी जाऊ शकतं. त्यानंतर गोंदियाचा जर विचार केला तर गोंदियाचं इयत्ता 8वीचं स्कॉलरशिपचं जे ग्रामीण भागाचं कट ऑफ आहे तो 180 पर्यंत जाऊ शकतो म्हणजे 60% आणि शहरी भागाचा 150 म्हणजे 50% खाली येऊ शकतो. वर्ध्याचा जर विचार केला तर वर्ध्याचा देखील 180 म्हणजे 60% कट ऑफ त्या ठिकाणी येऊ शकतो आणि शहरी भागाचा देखील 160 म्हणजे 53% खाली त्या ठिकाणी वर्ध्याचं मेरिट येणार असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर चंद्रपूरचा जर विचार केला
तर चंद्रपूरचं मेरिट हे 150 म्हणजे 50% असणार आहे ग्रामीण भागाचं, आणि शहरी भागाचं थोडंसं जास्त म्हणजे 166 म्हणजे 55% त्या ठिकाणी चंद्रपूरचं शहरी भागाचं मेरिट असणार असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर शेवटचा जिल्हा आहे धाराशिव. धाराशिव या जिल्ह्याचं जे मेरिट आहे ते ग्रामीणचं 195 म्हणजे 65% लागू शकतं, आणि शहराचं जर विचार केला तर शहराचं 200 म्हणजे 66% त्या ठिकाणी लागू शकतं. अशा पद्धतीने आपण इयत्ता 8वीचं शिष्यवृत्तीधारक होण्यासाठी जिल्हानिहाय जे ग्रामीण आणि शहरी भाग आहे त्यानुसार त्या ठिकाणी आपण कट ऑफ तयार केलेला आहे. अत्यंत विश्वसनीय आणि अभ्यासपूर्व हा कट ऑफ तयार केलेला आहे. त्याच्यामुळं याच पद्धतीने त्या ठिकाणी काय होणार आहे, स्कॉलरशिपचा कट ऑफ इयत्ता 8वीचा लागणार असल्याचं दिसून येत आहे. याच्यामध्ये थोडा 1-2 अंक म्हणजे मार्काचा इकडं तिकडं फरक होऊ शकतो, परंतु अशाच पद्धतीचा कट ऑफ लागणार आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा, आणि आपण किंवा आपला मित्र त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातून त्याचं सिलेक्शन होईल किंवा नाही हे पाहण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण पहा. धन्यवाद.